अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित सद्गुरू स्मरणी हे पुस्तक वाचत आहोत. आज आपण त्यातला श्री सद्गुरू चरित्र प्रथम 2 अध्याय जे आहेत ते पाहूया. 1988 सालच्या एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांची धामधूम चाललेली होती. एक दिवस असे मनात आले की आपण श्री गुरूंचेच चरित्र या वर्षात लिहून पूर्ण का करू नये, पण त्यासाठी खुद्द त्यांच्याच परवानगीची आवश्यकता होती. म्हणून एका रात्री जवळ कोणी नाही असे बघून व त्यांची प्रसन्नता पाहून भीतभीतच तसे त्यांना विचारले. काही क्षण ते गंभीर मुद्रेने शून्यात कुठेतरी बघत राहिले. नंतर हसत हसत म्हणाले, लिहायला हरकत नाही, पण तुला माहिती आहे का? मी म्हणालो, काय? त्यावर ते उत्तरले, आमच्या जिवंतपणी आमचे गद्यचरित्र काही लिहून छापले जाण्याचा योग नाही. ते ऐकून मला अंतःकरणात कससेच झाले. तरीही काहीतरी विचारायचे म्हणून परत विचारले, मी प्रयत्न करून बघू का? खरे तर हा प्रश्न अनाठाईच होता हे कळत होते, पण उगीच आपला बोललो. ते परत एकदा हसले व म्हणाले, बघ लिहून थोडेफार. मग मात्र त्यांना नमस्कार करून उठलो आणि आपल्या नेहमीच्या कामाला लागलो. नंतरच्या 2-3 दिवसात बैठक मारून 25-30 पानांची 2 प्रकरणे लिहून काढली व एके दिवशी हळूच त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी ती काळजीपूर्वक वाचली. स्वहस्ते काही माहितीही त्यात काही ठिकाणी घातली व माझी फाईल परत दिली. लिहिलेले त्यांना ठीक वाटले असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून मला वाटून गेले. त्यामुळे पुढचे लिहायचाही मला हुरूप आला. पण कशी काय? पैलमेरूच्या शिखरी आणि कैवल्य लेणे यांचे लिखाण व इतर कामामुळे त्याला मुहूर्तच लागला नाही. पुढे परमपूज्य श्री मामांचे शब्द अक्षरशः खरे ठरले. श्री बापूसाहेब आगाशांनी लिहिलेले त्यांचे गद्यचरित्र देवाची द्वारी हे त्यांच्या प्रथम पुण्यतिथीच्याच दिवशी प्रसिद्ध होऊ शकले व माझे लिखाण 2 प्रकरणांच्या पुढे काही जाऊ शकले नाही. ते आजतागायत. पण निदान ती पहिली 2 प्रकरणे त्याने नजरेखालून घातलेली आहेत म्हणून तरी श्री वामनराज मध्ये छापावी असे आताशा वाटू लागले आहे. म्हणूनच ही त्या लिखाणाची पार्श्वभूमी सांगून ती प्रकरणे येथे देत आहे. पुढे अर्थातच त्यांचे त्यांना ठावे. त्यांची इच्छा झाली तर तेही लिखाण आज ना उद्या माझ्याकडून कदाचित ते करून घेतील. काय सांगावे, पण तूर्त एवढेच पुरे. प्रकरण पहिले. तया योगियांची या कुळी नाजूक सुकुमार जीवनरसाने ओतप्रोत असे वाऱ्याच्या लहरीवर नर्तन करणारे लवलवते इवले रोपटे बघितले की जाणवते की त्याला जन्म देणारी मार्दवयुक्त पुण्यभूमी कर्पूर केळीतून कर्पूर सुगंध दरवळला की जाणवते. ती त्या केळीची शोषिक तपस्या, कुणाचे शालीनतेचे विनम्र वर्तन बघितले की जाणवते त्यांच्या घराण्याची सुसंस्कृतता. सृष्टीचक्राचा नियमच असा आहे, जे काही समोर जाणवते त्याच्या मागे काही कारण परंपरा असतेच. जेव्हा एखादे भव्य दिव्य शिल्प आम्ही साकारलेले बघतो तेव्हा त्याच्या मागे त्याच्या जन्मदात्या शिल्पकारांची अपार तपस्या असते, अनंत कष्ट असतात. सत्पुरुषांच्या अवतारांबाबतही असेच आहे. ज्या कुळात ते जन्माला यायची असतात त्या कुळाची योग्यताही तशीच त्यांच्या जन्मकर्मांना अनुरूप असावी लागते. त्या कुळाची पुण्याही थोर असावी लागते आणि भगवत भक्तीच्या अनुकूल संस्कारांचा वारसाही तेथे असावाच लागतो.
घराण्याचा विलक्षण इतिहास. परमपूज्य श्री मामा ज्या कुळात जन्माला आले त्या देशपांडे कुळाची समर्थ सात्विक परंपरा बघितली की हे प्रकर्षाने जाणवते. हे कुळ वीरांचे, हे कुळ शूरांचे, हे कुळ ब्रह्मनिष्ठांचे आणि हे कुळ त्यांचे तपस्यांचेही. या कुळात दानशूर झाले तसेच कर्तबगार पुरुषही जन्माला आले. या घराण्याचे नाना परीने जनसेवा केली. माणसात देव बघितला. त्या सर्वेश्वराची पूजा साधण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. अशा या कुळाला इतिहासही तसला विलक्षण आहे. हे देशपांडे घराणे मूळचे खेड शिवापूरचे. अगोदर हे घराणे नरेकर या उपनामाने ओळखले जाई. वतन मिळाल्यानंतर नरेकरांचे देशपांडे झाले. मल्हारराव नरेकर तथा मल्हारराव देशपांडे हे या घराण्याचे मूळ पुरुष. मल्हारराव हे अत्यंत कर्तबगार, तलवार बहादर, भीम पराक्रमी आसामी होते. मराठी दौलतीचे ते एकनिष्ठ सेवक होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सचित्र आणि मुत्सद्दी म्हणून गाजलेले शंकराजी नारायण गांडेकर हे मल्हाररावांचे जीवष्ट कंठस्थ मित्र. दोघे कित्येक वेळा एकमेकांच्या सल्लामसलतीनेच महत्त्वाचे निर्णय घेत. इसवी सन 1707 ते 1709 हा 3 वर्षाचा काळ मराठी दौलतीच्या ऐतिहासिक भयंकर राजकीय घडामोडीचा होता. अतिशय अस्थिरतेचा होता. शाहू महाराज आणि येसूबाई साहेबांना औरंगजेबाने मरता मरता हताश होऊन मराठी राज्यात त्यांच्यामुळे का होईना दुफळी पडावी या हेतूने मुक्त केले होते. शाहू महाराज आता महाराष्ट्रात येऊन मराठी राज्याचा हक्क आपला आहे म्हणून सांगत होते. मधल्या बिकट काळात आपल्या कर्तबगारीने मराठी राज्याची धुरा सांभाळणाऱ्या ताराबाई दौलतीवर स्वतःचाच हक्क सांगत होत्या. छत्रपतींच्या गादीचा खरा वारस कोण यासाठी या 2 गटात हेवे दावे राजकारणी डाव सुरू होते. इतर अनेक वयस्कर जाणत्या मुत्सद्द्यांप्रमाणेच शंकराजी नारायण आणि मल्हाररावही या सगळ्या तंट्यात मनापासून शाहू महाराजांच्याच बाजूचे होते. ताराबाई साहेबांनी छत्रपतींची गादी शाहू महाराजांना मोकळ करून द्यावी अशाच मताचे होते. ताराबाईंचा धूर्त डाव. अमात्य रामचंद्रपंतांबरोबर शंकराजी नारायण तेव्हा विशाळगडी होते. मल्हारराव मोहिमेत गुंतले होते. दोघांची गाठभेट होऊ शकली नव्हती. हीच संधी ताराबाईंनी हेरली. शंकराजींना भेटीसाठी मूळ घातले. ते आल्यावर गोड बोलून त्यांच्या करवी हाती दहीभात देऊन एक नम्रतेची शपथ घेतली. शपथ घेऊन शंकराजी वचनात अडकले. ताराबाईंचा हेतू सफल झाला. मल्हारराव मोहिमेतून परतले. आल्याच शंकराजींनी त्यांची गाठ घेतली. घडलेली हकीकत सविस्तर सांगितली. दोघांनाही मोठे धर्मसंकट पडले. आता त्यांच्यापुढे 2च पर्याय शिल्लक होते. एक म्हणजे दोघांनीही सरळ ताराबाईंच्या पक्षाला जाऊन मिळणे, नाहीतर दुसरा म्हणजे एकमेकांसमोर वैरी बनून रणात उभे राहणे. दोन्हीही पर्याय त्यांना स्वीकृत नव्हते. खूप खलबते झाली आणि शेवटी एक जगावेगळा विलक्षण तोडगा त्यातून निघाला. शंकराजी नारायण तेथून निघाले. त्यांनी ठरल्याप्रमाणे आतुर संन्यास घेतला आणि आंबोवड्याच्या कड्यावरून साक्षीची वेळ आल्यावर स्वतःला लोटून देऊन देहत्याग केला. मल्हाररावांनीही ठरल्याप्रमाणे सर्व पुढाकार घेऊन शाहू महाराजांच्या बाजूने मोठी मर्दुमकी गाजवली. पराक्रम आणि मुत्सद्देगिरीची शर्थ केली. सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन राज्य शेवटी शाहू महाराजांकडे आले. त्यांनी सातारला
आपली स्वतंत्र गादी स्थापन केली. मल्हाररावांचे मित्रप्रेम व वचननिष्ठा. गादीवर आल्यावर शाहू महाराजांनी त्यांच्या बाजूने शौर्य गाजविणाऱ्यांचे सत्कार केले. मल्हाररावांनाही त्यांनी सत्यव्रत पालनासाठी गावेच्या गावे बहाल केली. त्यात खेड शिवापूरही त्यांना मिळाले. मल्हाररावांनी खेड शिवापूरला प्रचंड 3 मजली वाडा बांधला. त्या वाड्यात प्रसंगी स्वतः शाहू महाराज येऊन राहत असत. त्या वाड्यातून सिंहगडाची टेहळणी करता येईल. या वाड्यात सुंदर राम मंदिर असून मोठा सभामंडपही आहे. सध्या हा वाडा ज्ञानप्रबोधिनीच्या ताब्यात आहे. पुढे मल्हाररावांनी शंकराजी नारायणाचा पुत्र नारायण शंकर यास आपल्याकडेच ठेवून त्याचा पूर्ण सांभाळ आणि प्रतिपाळ केला. कालांतराने नारायण शंकर वयात येताच भोर संस्थांची गावी त्यांच्या ताब्यात देऊन मल्हारराव स्वतः मोकळे झाले. त्यांनी दाखवलेली मित्रनिष्ठा, वचननिष्ठा, स्वामीनिष्ठा आणि निस्वार्थ अलिप्तता खरोखरीच अपूर्व होय. मल्हाररावांचे कुटुंब पुढे बरेच विस्तारले. त्यांना बाळाजी नावाचा एक पुत्र होता. या बाळाजींना सदाशिव, निळकंठ आणि आनंदराव असे 3 मुलगे झाले. मल्हाररावांच्या सर्व मालमत्तेच्या या 3 भावांमध्ये पुढे समान वाटण्या झाल्या. निळकंठ तथा निळपंतांची शाखा नसरापूर या आपल्या वतनाच्या गावी आली. नसरापूर हे भोर संस्थांच्या त्यावेळच्या 5 तालुक्यांपैकी राजगड तालुक्याच्या राजधानीचे गाव होते. हा गाव राजगडच्या फाट्यानजीक बनेश्वर या स्थानाजवळ वसलेला आहे. या गावाच्या 4ही बाजूंनी घनदाट वनराई आहे. गावाला वळसा घालून शिवगंगा नदी वाहते. निळोपंतांचे पुत्र रघुनाथ तथा राघोपंत पुढे उत्तर आयुष्यात या नसरापुरीत स्थायिक झाले. पराक्रमी राघोपंत व कर्तृत्ववान जानकीबाई. राघोपंत हे देखील आपल्या पणजोबांप्रमाणेच अतिशय कर्तबगार आणि पराक्रमी होते. तरुण वयातच ते ग्वाल्हेर दरबारी रुजू झाले आणि आपल्या कर्तृत्वाने लवकरच मोठ्या हुद्द्यावर चढले. त्या दरबारी त्यांनी पराक्रमाची उज्ज्वल परंपरा निर्माण केली. हे राघोपंतच परमपूज्य श्री मामांचे ईशकृपा संपन्न असे आजोबा होत. राघोपंतांचा पारमार्थिक अधिकारही फार मोठा होता. भगवान श्री दत्तप्रभूंचे ते एकनिष्ठ उपासक होते. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच त्यांना दर्शन देऊन पादुका प्रसाद दिला होता. यावरूनच त्यांची योग्यता व तयारी कळून येईल. राघोपंतांच्या धर्मपत्नी जानकीबाई या शिरवळच्या विठ्ठलराव देशपांड्यांच्या कन्या. त्या अतिशय देखण्या, लावण्य व रूपसंपन्न होत्या. माहेरी त्यांना ठकूताई असे म्हणत. विठ्ठलराव हे देखील अतिशय सात्विक गृहस्थ होते. बाह्यचक्षूंनी अंध होते तरी त्यांचे प्रज्ञाचक्षू जागृत असत. ते वैद्यकी आणि ज्योतिषशास्त्र अतिशय उत्तम रीतीने जाणत असत. नाडी परीक्षेतही ते अत्यंत निष्णात कुशल होते. जानकीबाईंनाही वडिलांकडून हाच वारसा मिळाला होता. या विद्यांमध्ये त्याही फार पारंगत होत्या. लग्नानंतर या जानकीबाई उर्फ ठकूताई पहिली 6 अपत्ये जन्मून निवर्तल्यानंतर 7व्या खेपेस बाळंतपणासाठी माहेरी आल्या. तेव्हाची हकीकत आहे. दिवस पूर्ण होऊन यथासमय बाळ जन्माला आले. तो मुलगा होता. विठ्ठलरावांनी केवळ त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ते पटकन म्हणाले, ठकू प्रसूत झाली का? मुलगा झाला वाटते. पण हे पोर मात्र वयाच्या 18व्या वर्षी घोड्यावरून पडून किंवा पाण्यात बुडून देवाघरी जाईल बरे का? पुढे घडलेही तसेच. हा मुलगा नरहरी खरोखरीच 18व्या वर्षी घोड्यावरून पडला आणि 1 महिन्याने मरण पावला. जानकीबाईंची त्याच्यावर फारच माया होती. म्हणून तो गेल्याच्या धक्क्याने त्या जराशा भ्रमिष्ठ झाल्या. काही काळानंतर त्यांचा तो भ्रमिष्ठपणा ईशकृपेनेच दूर झाला. राघोपंत आणि जानकीबाई या दाम्पत्याला एकूण 10 अपत्ये झाली. त्यापैकी फक्त 3च जगली. या तिघांमधला थोरला नरहरीही 18व्या वर्षी निवर्तला.
त्याच्या पाठचे सीताराम पंत आणि सगळ्यात धाकटे दत्तोपंत हेच फक्त राघोपंतांच्या वंशाचे आधार ठरले. दत्तोपंतांचा जन्म 1873 सालचा. लहानपणापासूनच ते सात्विक वृत्तीचे होते. परमपूज्य श्री मामांचे हेच देवी अधिकार संपन्न वडील होत. पुढे या श्री दत्तोपंतांनाही भगवान श्री दत्तप्रभूंचा पादुका प्रसाद प्राप्त झाला होता. अशा प्रकारे परमपूज्य श्री मामांपर्यंत लागोपाठ 3 पिढ्यात भगवान श्री दत्तप्रभूंनी या घराण्यावर संपूर्ण कृपाछत्र धरले होते. परमपूज्य श्री मामा ही श्री भगवंतांची कृपा लीला सांगताना गैरवरून येत. पुढे सीताराम पंत आपल्या काकांच्या मुलाच्या म्हणजे आनंदराव बाळा